पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची जय्यत तयारी सुरू आहे आणि विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, नामदेव पायरी दर्शन मंडप आणि संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजून गेलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी एकादशीच्या तयारीचा आढावा सुद्धा घेतलाय। दर्शन रांगा आणि चंद्रभागा वाळवंट परिसराची त्यांनी पाहणी केली आहे आणि सुमारे 7 ते 8 लाख भाविक पंढरपूरमध्ये येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी प्रशासन सज्ज झालेलं असून यंदाची कार्तिकी यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, नामदेव पायरी दर्शन मंडप आणि सगळ्या मंदिरांचा परिसर सजल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी भाविकांच्या अशा प्रकारची पाहणी सुरू आहे आणि या संदर्भात आणखी तपशीलकर आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून। माऊली, अधिकारी आपण पाहतोय पाहणी करतायत, कशा प्रकारे जय्यत तयारी सुरू आहे आणि आता काय खबरदारी घेतली जाते एकूणच आढाव्या संदर्भात? श्रद्धा, नक्कीच आपण पाहिलं तर 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त सुमारे 7 ते 8 लाख भाविक येतील पंढरपूरमध्ये असा प्रशासनाचा अंदाज आहे। भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभतेने दर्शन मिळावं याकडून प्रशासनाला सोयीसुविधा देण्याचं काम नियोजन सध्या सुरू आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर काल जिल्हाधिकाऱ्यांनी वाळवंट असेल, 65 एकर असेल आणि दर्शन रांग असेल याची पाहणी केली, काल आढावा घेतला आहे। भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधेसाठी प्रशासन आता सज्ज असून यंदाची कार्तिक यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आता जिल्हाधिकाऱ्याकडून पाहणी दौरा सुरू आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं। माऊली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।